दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या नाशिककर तीव्र उन्हाच्या झळा सोसताय। त्यातच काल नाशिकच्या काही भागांमध्ये पाऊस झाल्याने नागरिकांना थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळालाय। परंतु या तीव्र उन्हामध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येला देखील सामोरे जावं लागतंय। त्यातच नाशिकच्या वडाळा गाव प्रभागात 4 जलकुंभ असूनही पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करताय। याबाबत वारंवार अधिकाऱ्यांना तक्रार करूनही अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने वडाळगाव परिसरातील समस्त महिला रहिवाशांनी एकत्र येऊन निषेध नोंदवलाय। दरम्यान 2 दिवसात जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर 20 तारखेला लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय। त्याचबरोबर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। या गावालगतच्या परिसरात अत्यंत गरीब मोलमजुरी करून राहणारे लोक आहेत। त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागतंय, तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिक संतप्त झाले। दरम्यान वडाळगाव प्रभागात 4 जलकुंभ असूनही पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने येत्या 2 दिवसात जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।